मारेगावात सामाजिक एकतेचे दर्शन, शिस्तबद्ध शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष। उत्सव समिती आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य आयोजन, संस्कृती जपण्यासाठी जनसागर लोटला। मारेगाव येथील श्रीरामनवमी उत्सव समिती आणि बजरंग दल मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेने यंदा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला। शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या भव्य मिरवणुकीत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत मारेगावच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्रचिती दिली। परंपरा आणि आधुनिकतेचा संगम। 26 मार्च रोजी सायंकाळी निघालेल्या या शोभायात्रेत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरासोबतच रामायणातील विविध प्रसंगाचे जिवंत देखावे सादर करण्यात आले होते। या कलात्मक सादरीकरणाने केवळ मनोरंजनच केले नाही तर नवीन पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि मूल्यांची ओळख करून दिली। विशेष म्हणजे रस्ते विद्युत रोषणाईने उजळले असतानाही कुठेही गोंधळ होणार नाही याची काळजी स्वयंसेवकांनी घेतल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला। महिला आणि बालकांचा विशेष सहभाग। मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती। महिलांनी मंगलवाद्यांच्या गजरात आणि उत्साहात सहभाग घेत उत्सवाची शोभा वाढवली। बालकांच्या निरागसतेपासून ते ज्येष्ठांच्या अनुभवापर्यंत प्रत्येक स्तरातील व्यक्ती या सोहळ्यात स्वतःला विसरून सहभागी झाली होती। शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांमुळे मारेगाव नगरी एका मोठ्या कुटुंबासारखी भासत होती। शिस्त आणि स्वच्छतेचा संदेश। मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत करण्यात आले। पुष्पवृष्टी आणि जयघोषाने वातावरण भारलेले असतानाच मिरवणूक पुढे सरकल्यानंतरही शहरात शिस्त पाळली गेल्याचे दिसून आले। हा सोहळा केवळ एक दिवसाचा उत्सव न राहता समाजातील ऐक्याच्या धाग्यांना अधिक बळकट करणारा एक सामाजिक मेळावा ठरला आहे। मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ।